हाय नमस्कार. तर बघू शकताय हे आपलं घर आहे आणि हे आपलं गिफ्ट आलेली आहे ते तुम्हाला तर मी दाखवलेलंच आहे. ही जे ठेवले पसारा नाही सूप ही आहे आणि ही पत्रिका मला पण दिली पत्रिका मा भाचीच्या लग्नाच्या पत्रिका बघू शकता. आणि ही कुणाला तरी एक द्यायची अजून आणि एक माझी आहे. तर इथं पत्रिका ठेवल्या त्या. तर आईनं मस्तपैकी असं धपाट्याचं पीठ मळलं. आज उपास काय म्हणतात ते बारस मी रताळ्या आणणार होते ते तसलं काय म्हणतात त्याला हे करते ते घाऱ्या. तर कोण खात नाही जास्त. तर हे बघू शकताय मस्त असं ते पीठ मळून ठेवलंय मुरून आता ती बनवणार आहे. काय ती फडकं धपाटी तुझं ही बागायदार मारणाची ह्याची की त्याच्यात ह्याच्यात सुती तर राहू दे लय बोज आहे त्याच्या एखादा ठेवायचंच असतंय. तर मस्त असं पीठ मळून ठेवलंय आहे ना. आणि मस्तपैकी बाणूचं दूध पण तापलंय आणि मस्तपैकी अशी बाणूला ही झोपली बाणू. तिला आताच आल्या ज्यूस पाजला. ती काय बनवलेलं त्या ताईनं बनवून दिलेलं. आता ही भांडी घासायची. अयो हात लय दुखतोय चमकलाय गाडाच कलंडला ते हातावर. हे बघू शकता त्याच्यात बनवलं होतं असं घ्यायचं आता. आणि दूध तापलंय. तर आता बाणूची दाढ दुखती बाणूची. मग आता तिला गोळ्या आणायच्या त्या अशा खोलगा पडलाय दाढेचा तिचा. आता मला काही दाखवता येणार नाही. तर म्हणलं हे बाणूला नारळ आणलं हो का. गेल्या बारचीने 5 आणलं होतं आता 5 आणले ते पाणी प्यायला. काय करायचं 40 रुपयाला एक नारळ ती 5 नारळाचं 100 म्हणलं असू द्या लेकरं. तर बाणूला मोबाईल आणलाय जत्रत ना संगोपाच्या त्याला. मस्त असं बाणूला हे करते ऐकते. तर आईची धपाटी बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवते फडकं टाकलं पोळपुटावर आणि आता ती अशी करते. आता धपाटी काढते. तेल पण नाही पेटले दाखवा बस पेटली. हाय लय अवघड आहे. कुणीकडे बघायचं काय माहिती. ही तिकडं तात्याला मस्त असे कपडे टाकले ती शिवायला भावानी. आता लग्न आले तर आणि येताना आणला थोडा भाजीपाला ही काय. आणि हे बाणूला चारलं थोडं आले आणि माझा हात आहे का नाही पूर्ण असा लचकलाय कोपरात. त्यामुळं लय दुखतोय ठणकतोय. आता जीवरला जाते बाणूला औषधं पे आणते अजून. तुम्हाला तर माहिती आहे जर बारचीने बाणूला औषधं आहे तीच. जीवरला गेलं ना रिकामा बिगर औषधाची कधी आलीच नाही मी. तिला औषधं हे आणावंच लागते ती. तर आता जीवरला जाते तिला डाळून बी आणते. आता एवढं माझ्याकडे पैसे नाही. बघितलं का नाही आता केटलीत तेल नाही. 4 दिवसात पुढा समोर होते. लय अवघड कंडिशन आहे. किती बोलावं कसं बोलावं तेच मला कळत नाही. एकल्या बाईच्या मागं एवढं परपंच देवाने लावून आणि परपंच असू द्या कष्ट करणं खाणंच आहे. पण त्यात पण थोडासा हातभार असला म्हणजे बरं वाटतं. त्यात बाणूची तब्येत जरा पहिल्यापेक्षा थोडी चांगली झालेली आहे. त्यामुळं मला जरा थोडासा आनंद झालाय. बाणू कशी हसते बघा. तिला ऐकते ती आणि बोलायचा प्रयत्न करते. तर चला मी आणून देते आईला तेल.